अरे गाडी आली. अरे बापूजी अरे बापूजी आले. जेठ्या या बापूजी या बापूजी. आलो रे मी. बापूजी अरे बापूजी अरे अरे जेठ्या बापूजी अरे 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 काय बापूजी. हा आलो ना मी. जेठ्या बस कर. कुठे निघून गेला होता बापूजी तू? जेठालाल आमची हालत खराब झाली. अरे भाऊ काय आता तुम्ही ठीक आहात ना? हा मी ठीक आहे. अरे जेठ्या मी ठीक आहे बाबा, ठीक आहे, मी ठीक आहे. काकाजी कुठे गेला होता तुम्ही? मैतूस ठीक आहात काकाजी? अरे सोडी अय्यर काकाजी अब्दुल बरं झाला तुम्ही आलात, नाहीतर सगळ्यांना खूप टेन्शन आलं होतं. मग काय बापूजी बरेच ते. बापूजी इकडे सगळ्या लेडीज पण उभ्या आहेत. काकाजी नमस्कार. काकाजी बापूजी तुम्ही ठीक तर आहात ना बापूजी? हा जेठ्या मी ठीक आहे. ठीक तर असणारच ना. मी बाप्पाकडे त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली होती आणि मी सुद्धा दुर्गा आईकडे नवस बोलले होते. वाह काकाजी मी पण वाहेगुरूंकडे प्रार्थना केली होती आणि वाहेगुरूंच्या कृपेने तुम्ही एकदम सुरक्षित भेटलात. सकाळी जाताना मी तुम्हाला पाहिलं होतं आणि आता तुम्हाला बघते तर असं वाटते की किती वर्षांनी बघतेय मी तुम्हाला. बिलकुल बिलकुल अंजली वहिनी, मला सुद्धा असंच जाणवलं. आज सकाळीच बापूजींना भेटलो होतो, कधी पाहिलं होतं, कधी बोलचाल झाली होती, पण आता पाहिलं तर असं वाटलं की किती वर्षांनी बघतो बापूजी. अरे अरे बस जेठ्या बस बस. खूप टेन्शन मध्ये टाकलात तुम्ही बापूजी आम्हाला. सॉरी माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूपच त्रास झाला. सॉरी बोलू नका बापूजी. नाही काकाजी, खरं तर चूक माझी आहे ना. मला ती छत्री खरेदी करण्याची हाव झाली असती आणि ना तुम्ही हरवले असता. अरे नाही भिडे मास्तर, यात तुझी चूक नाहीये. अरे भाऊ माझ्या नशिबात हरवणं लिहिलं होतं ते घडलं. पुढच्या वेळेला काकाजी मी तुम्हाला माझ्यापासून एक क्षण सुद्धा दूर होऊ देणार नाही. ए भाऊ, आता काय पुढची वेळ येणार नाही. आता जे झालं ते झालं बस. जेठालाल काकाजींचा चष्मा अजून आला नाहीये ना, तोपर्यंत त्यांची काळजी घ्यायला हवी. हा तर मी आहे ना भाऊ. आता मी कोणाच्याही भरवशावर बापूजींना सोडून कुठेही जाणार नाही. कोणाच्याही असू दे, चांगल्या अर्थी घ्या ते. बरं काका मी येऊ? अरे सतीश, सॉरी बाबा सॉरी. काय झालं ना, बापूजी आले त्या खुशीत तुझ्याकडे लक्षच गेलं नाही. नाही जेठा भाऊ, काही हरकत नाही. अरे मित्रांनो, हा सतीश आहे, नाथा काकांचा मुलगा. नमस्कार. त्याच्यामुळेच बापूजी भेटले. हो अगदी सतीश. अच्छा सतीश, नाथा काका नाही आले का? अरे जेठ्या, तो नाथ्याचा जन्मदिवसाचा कार्यक्रम सुरू होता ना, तिथे खूप सारे पाहुणे आले होते. मग मीच नाथ्याला नको म्हटलं इथे येण्यासाठी आणि मी सतीश बरोबर आलो. अच्छा थँक्यू सतीश. आज तू नसतास तर बापूजी सापडले नसते. अरे नाही जेठा भाऊ, ईश्वर सगळ्यात मोठा आहे. ईश्वराला मला चंपा काकांना भेटवायचं होतं, ते त्यांनी घडवून आणलं. जेठालालजी. ए चिमण भाऊ, बापूजी चिमण भाऊ आलेत. चिमणलाल काकाजी प्रणाम. हा प्रणाम. तुम्ही अचानक इथे यावेळी? काकाजींचा चष्मा तयार झाला म्हणून द्यायला. अरे, बापूजींचा चष्मा पण चिमण भाऊ, चष्मा तर उद्या देणार होतात ना? जेठा भाऊ, ते काय झालं की जेव्हा तुम्ही चष्मा बनवायला देऊन गेला होतात तेव्हा माझ्या मनात सारखा विचार येत होता की चष्म्याविना काकाजी खूपच त्रासले असतील. तर मी स्वतः उभा राहून कम्प्युटराइज मशीनवर हा चष्मा बनवला. थँक्यू चिमण भाऊ. तुम्ही बापूजींचा चष्मा आजच्या आज बनवून घेऊन आलात. बापूजी, तुमचा चष्मा रेडी झाला. दे मला दे. द्या, मी लावून देतो. नाही चिमण भाऊ, तुम्ही बापूजींना चष्मा नाही लावायचा. जेठ्या, बापूजी, तुमचा चष्मा माझ्याकडून तुटला होता, तर माझी इच्छा आहे की माझ्या शुभ हस्ते मी तुम्हाला चष्मा लावू. काय झालं बापूजी, चष्मा नीट बनला नाहीये का? अरे नाही जेठ्या, चष्मा एकदम बरोबर आहे, एकदम साफ दिसतंय. थँक्यू चिमणलाल, थँक्यू चिमणलाल भाऊ, थँक्यू. अच्छा
माझा दुसरा चष्मा कधी मिळेल? दुसरा चष्मा मी काकाजी तुम्हाला उद्या देईन हा. हा. अच्छा जेठ्या, पैसे दिलेस हो ना? पूर्ण ऍडव्हान्स मध्ये दिले बापूजी. ठीक आहे, तर आता मी निघतो. काकाजी प्रणाम. ओके, थँक्यू चिमण भाऊ, थँक्यू. धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. या. बरं मी निघू काका? अरे सतीश बेटा, थँक्यू. तू नाथाची बर्थडे पार्टी सोडून मला इथे सोडायला आलास. आणि हा बेटा, नाथाला माझ्याकडून तू सॉरी बोला. ते काय ना की मी त्याला वचन दिलेलं होतं की मी त्याच्या वाढदिवशी त्याला बीपी चेक करायचं मशीन घेऊन देईन, पण मी माझं वचन पूर्ण नाही करू शकलो. बापूजी तुमचं वचन पूर्ण होणार, आजच होणार आणि आत्ता होणार. आता कसं? एक मिनिट. बापूजी हे घ्या, बीपी चेक करायचं मशीन. जेठ्या, हे तू हे मी घेऊन आलोय. शाबास बेटा, शाबास. बापूजी तुझ्यासारखा मुलगा सगळ्यांना मिळो. हा, हे घे बेटा, हे नाथाचं गिफ्ट. हा बाबांच्या वतीने थँक्यू. हा. जेठाजी, आपण हे ठरवलं होतं की नाथा अंकल इथे आले की आपण त्यांचा बर्थडे साजरा करू, पण ते तर इथे नाही आलेत. मग आपण त्यांच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवला तर? अरे वा, मस्त जबरदस्त आयडिया आहे बबिताची आयडिया. चला व्हिडिओ बनवूया. चला. एक मिनिट शेठजी, मी काय म्हणतोय, आपण जी टोपी घेतली होती ना, ती टोपी घालूया आणि मग व्हिडिओ शूट करून पाठवून देऊया. घेऊन येतो. रेडी? चला रेडी. हो. रेडी. 1 2 3 4. अरे तुम्ही सगळे कोणाला विश करताय? अरे बेटा, नाथा काकांचा आज वाढदिवस आहे. सगळेजण शुभेच्छा देतोय. तुम्ही पण या. सगळे रेडी? 1 2 3 4. हॅपी बर्थडे टू यू. हातिया, हे बघ. हा, काय याच्यात सांग. अरे मी माझं वचन पूर्ण करतोय. एक मिनिट. हे बघ तात्या. हा, चला काय हे पण याच्यात? उघडूया ना बापूजी, आता उघडलंच आहे तर. हा, हे बघ, तुझ्यासाठी बीपी चेक करायचं मशीन. सेल पण आहे आता, एकदम नवीन सेल पण आहे. तू पण काय? हे सतीशच्या हातून पाठवतोय. आता उदास होऊन नको बसूस. बरं काका, मी येऊ? अरे एक मिनिट सतीश भाऊ. अरे तो केक घेतलाय ना, तो केक आणि ते gift आहे, ते सगळे घे. जरा बघा. हे घ्या आणि हे पण घ्या. अरे हे सगळं गाडी मागच्या बाजूला. आठवणीने द्या सगळ्या गिफ्ट नाथा काकांना डिक्की मध्ये ठेवले बाय बाय. धन्यवाद. बाय. ते काच बंद आहे ना, त्यामुळे ऐकायला येत ते हो करत होते. बापूजी चला झालं बाबा. काय टपूसेना, तुम्हा लोकांचा प्रोजेक्ट कसा होता? आजोबा प्रोजेक्ट तर खूपच छान होता, बस थोडा लेट झाला. काही हरकत नाही. पण आजोबा, आपण नाथा काकांचा बर्थडे इथे का साजरा केला? अरे भाऊ मुलांनो, ती एक मोठी कहाणी आहे, मी नंतर सांगेन. ना मोठे सयाने सांगून गेले आहेत, शेवट चांगला तर सगळं चांगलं. कुठे सगळं चांगलं झालंय बागा. चंपक काकाजींना त्यांचा चष्मा मिळाला, नाथा अंकलना बीपीचं मशीन मिळालं, पण मला माझं सखाराम कुठे मिळालं अजून? येऊ द्या या. घेऊन या इकडं, आतमध्ये घेऊन या. सखाराम. अरे सखाराम. अरे देवा, सखाराम हे. अरे ही काय अवस्था झाली आहे तुझी? अरे देवा, या दुष्ट पापी चोरांनी काय हालत केली आहे तुझी? ज्यांनी कोणी माझ्या सखारामचे पाय चोरलेत ना,
तो आयुष्यात कधी सुखी नाही होणार. अरे भिडे भाऊ, आभार माना, फक्त टायर चोरी झालेत. सखाराम तर व्यवस्थित आहे. होय. होय भिडे, तुझं नशीब किती चांगलं आहे की असा बावळट चोर मिळाला सखारामला की जो फक्त टायर घेऊन गेला. पण पाटील साहेब, तुम्ही सखारामला असं हातगाडीवर का आणलं? अरे भाऊ भिडे, सखाराम आला याचा आनंद मानना तू. कसा आला हे महत्वाचं नाही आता. हो, खरी गोष्ट आहे. भिडे भाऊ 2000 रुपये द्या. 2000? या हातगाडीचे. नाही, मला हातगाडी नकोय, मला फक्त सखाराम हवा आहे. अरे यार भिडे, ते हातगाडी विकत नाहीये. ते लोक पोलीस स्टेशन पासून सखारामला हातगाडीवर इथपर्यंत घेऊन आले, त्याचं भाडं मागतायत भाऊ. हे बघा भिडे भाऊ, पांडे सरांचे तुम्ही ओळखीचे आहात म्हणून स्कूटर सोडायला आलो, नाहीतर तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागलं असतं. बरोबर. नाही, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आहेत का कमी देऊ? नाही आहेत. हे घे. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, या सखारामला मी म्हणजे ही हातगाडी मी आजची रात्र इथे ठेवू शकतो? ते काय की उद्या सकाळीच मी सखारामचे टायर लावून घेईन. याचं जे काही भाडं होईल ते द्यायला मी तयार आहे. प्लीज. ठीक आहे, चालेल. थँक्यू सो मच. ही घ्या चावी. हां. चला रे. थँक्यू. हा हळू दे. हा हळू. सांभाळ. बस. थँक्यू. हा, तू काळजी करू नका, सगळं ठीक होईल. भिडे, चला मी निघतो. चल चला. काळजी घे. चला आता निघूया आपापल्या घरी. चला. हो चला. अहो चला. बाबा